संघाचे अध्यक्ष रुपेश उळवेकर, आपल्याला प्लीज विनंती आहे की प्लीज आपण यायचं आहे मंचावरती. रुपेश उळवेकर, आपण प्लीज मंचावरती यायचं आहे. तसेच प्रशांत शेट्टी पवार, आपण सुद्धा यायचं आहे. रुपेश उल्वेकर असतील, प्रशांत पवार असतील, चला तुमचा सन्मान केला जाईल. कमिटीकडून तुम्हाला इथे आमंत्रित केलं जातं. या आपण व्यासपीठावरती रुपेश दादा. तर चला नक्कीच सामना चालू करायचा, जास्त वेळ घेऊ नका. पंचांना विनंती आहे की इथे पाहिला गेलं 2 महत्त्वपूर्ण लढती आपण पाहू शकाल. इथे पडघे विपक्ष सुकापूर या 2 संघामध्ये प्रथम इथे पडघे संघाने नाणेफेक जिंकलाय. प्रथम फलंदाजीचे पाचारण केलंय, आमंत्रित केलंय ते म्हणजेच इथे सुकापूर संघाला. सुकापूर संघ म्हटलं तर एक महत्त्वाचा घटक क्रिकेटची स्पर्धा आणि एक बलाढ्य संघ ज्याच्याकडे भरपूर वर्षाचा अनुभव. या स्पर्धेचे सर्व खेळाडू आहेत. 40+ आज झाले जरी परंतु त्याच्याकडे अनुभव महत्त्वाचा आहे. आणि नक्कीच आज तो पडघे संघासमोर खेळणार याच्या शंका नाही आहे. तर चला खेळ प्लीज ताबडतोब चालू करायचा, आपण जास्त वेळ घेऊ नका. इथे पडघे संघ प्रथमतः गोलंदाजी मारखोर सज्ज असे गोलंदाज गणेश म्हात्रे. इथे गणेश म्हात्रे प्रथम गोलंदाजी घेण्यासाठी सज्ज असेल. आपल्या वैयक्तिक कोठ्यातील पहिला आणि सांघिक कोठ्यातील पहिलं षटक हाताळण्यासाठी. तर फलंदाजी मारखोर सज्ज असेल 2 फलंदाज सुकापूर संघाचे किशोर केनी आणि नॉन स्ट्रायकरिंगला असेल तो अमर केनी. दोन्हीही केनी बंधू आहेत परंतु चांगल्या प्रकारचे खेळही त्यांच्याकडे. आताचा चेंडू पहिला चेंडू यावर ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला होता, थोडंसं मिस होतं परंतु इथे पहिल्या चेंडूवर श्री गणेशा ओपन करतोय आपल्या एका धावेनं. श्री गणेशा केला एका धावेनं. इथे सुकापूर संघानं पाहिलं गेलं तर एक मातब्बर संघ, एक बलाढ्य संघ. सुकापूर विभागातील हा संघ आहे. सुकापूर नेरे विभागातील संघ एक दमदार संघ आहे. 40+ त्यावेळी ज्या पहिली हा संघ आपल्या यंग पिढीमध्ये खेळत होता त्यावेळी चांगल्या प्रकारची केली होती आणि तोच दबदबा इथे पाहायला मिळतो. तर यावेळेचा चेंडू पुन्हा सुरेख चेंडू होता. इथे कट करायचा प्रयत्न होता, मनसुबा असफल होता. इथे मात्र चेंडू निर्धाव स्थितीमध्ये जाते. चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळतोय गोलंदाज इथे गणेश म्हात्रे. गणेश म्हात्रे म्हटलं तर पडघे संघाचा एक उत्कृष्ट गोलंदाज. यावेळेचा चेंडू मध्यस्थ पडला टप्पा होता, थोडासा कट करायचा प्रयत्न केला होता. इथे चेंडूवर थर्ड स्लिपच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल्स आलाय परंतु चेंडू उचलणार तोपर्यंत 1 धावेचा पुरेसा वेळ आहे आणि एका धावेनं पाहिली गेली तर धाव फलकावर धावा लागल्या 2 धावा येणं गरजेचं आहे. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं गेलं वळप संघाने 47 धावांचा पाठलाग करून आपल्या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व कायम ठेवलं आहे. तर दुसऱ्या सामन्यामध्ये बामाणी संघानं 44 धावांचा पाठलाग पूर्ण करत या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व कायम ठेवलं आहे. या तिसऱ्या सामन्यामध्ये हा कुठला संघ या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व कायम ठेवतो आहे. पाहिलं गेलं तर या स्पर्धेमध्ये 10 संघ आहेत आणि 10 संघामधून आपण एका संघाला बाय देण्यात येते परंतु ती बाय कशा प्रकारे असेल, ज्या संघाचं धावसंख्या जास्त असेल त्या संघाला ती बाय दिली जाईल. यावेळेला वर फुटोसा चेंडू होता, ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता, चेंडूचा संपर्क नाही आहे. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळतोय गणेश म्हात्रे. गणेश म्हात्रे चांगला कमबॅक करतोय कारण पाहिलं तर 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकामध्ये इथे कमीत कमी धावांवर रोखणं गरजेचं आहे, पण रोखावं लागेल, इथे कमबॅक करावं लागेल सुकापूर संघाला. यावेळेचा चेंडू पुन्हा मध्यस्थ पडल चेंडू होता. इथे काय घडलंय, फिल्डर्स नाही आहे परंतु चेंडू गेलाय सीमा पार, पहिला चौकार. तर नक्कीच यावेळी येतात गोलंदाज, नवीन गोलंदाज. पहिलं षटक संपतं, पहिल्या षटकानंतर
आपण पाहिले गेले तर धावपलकार धावा लागल्यात एकूण 6 धावा आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रामदास परगे संघाकडून आक्रमकता सिद्ध करावी लागेल. हा पहिला चेंडू अकू टप्प्याचा चेंडू होता. उचली गेल्यानंतर चेंडू ऑफ स्टंपला प्रस्थान करतो, परंतु इथे चांगल्या प्रकारची गोलंदाजी आणि या चेंडूवर मात्र कुठल्याही प्रकार धाव नाही आहे. चांगल्या प्रकारची हा गोलंदाजी करतो रामदासचा सुद्धा एक चांगला अनुभव आहे. इथे पुन्हा एकदा मध्ये आधी इथे सुरेख चंदा लो फुलटस ब्लॉक होलचा चेंडू होता. कदाचित सुरेख आपल्या स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये चेंडू पकडण्यात यशस्वी झाला आहे आणि अशा प्रकारे एक निर्धाव चेंडू सुरेख 2 चेंडू इथे यशस्वी फेकतोय रामदास भोईर. आत्ताचा चेंडू फिरकावून लावलाय, चेंडू गेलाय एक ते मात्र एक दमदार षटकार डीजे. ते शांत बसले होते. पहिले 2 फलंदाज पाहिलं गेले तर इथे किशोर केने आणि अमर केने शांत बसले होते, परंतु आता मात्र आपलं आक्रमकता आपला पवित्र त्यांनी नक्कीच इथे स्वीकारण्यात यशस्वी झाला आहे. कारण पाहिलं गेलं तर एक षटकार इथे अमरच्या बॅटमधून आला आहे आणि पाहिलं गेलं धावपलकावर धावा लागल्या तर एकूण 12 धावा. नक्कीच दुसरं षटक प्रगतीपथावर 12 धावा धावपलकावर येणं गरजेचं आहे, कारण इथे तर याच दरम्यान मंचावरती आमंत्रित करूया या स्पर्धेचे एक प्रमुख पाहुणे अर्थात गुरुजी आणि भटजी सन्माननीय गोपाल शास्त्री यांचे शुभागमन झालंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. एखादा लग्न समारंभ, घराची पूजा असेल किंवा तदनंतर वास्तुशांती असेल, अशा अनेक प्रकारचे कार्यक्रम त्यांच्याकडून केले जाते. असे आमचे सन्माननीय गोपाल शास्त्री यांचे शुभागमन झाले. गुरुजी यांना विनंती असेल, गुरुजी आपण यावं मंचावर, आपलं स्वागत आहे. नक्कीच आपण पाहिलं गेलं तर धावपलकावर एकूण धावा लागल्यात 12 धावा आणि पुन्हा आता गोलंदाज रामदासला इथे कमबॅक करावं लागेल, कारण चांगल्या प्रकारची गोलंदाजी करणं गरजेचं आहे. एक षटकार एक चौकाराचा अपवाद सोडला तर इथे चांगली फलंदाजी करतात 2 फलंदाज. किशोर केनीचा चेंडू होता, चेंडू सीमेकडे ट्रॅव्हल्स होतं. इथे काय घडतं हे पाहणं गरजेचं आहे, परंतु इथे चेंडू येणार तोपर्यंत 2 धावा आणि 2 धावेनं पाहिलं गेली तर धावपलकात धावा लागल्यात एकूण 14 धावा. पुन्हा एकदा रामदास आपल्या षटकातील पुढचं चेंडू असेल. यावेळी ट्राय केला हवेमध्ये, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू गेलाय दाबड चौंप्रास षटकार डीजे. नक्कीच पाहिलं गेलं तर या षटकारानं धावपलकावर धावा लागत एकूण 20 धावा. नक्कीच कमबॅक करतोय आहे. इथे मात्र सुकापूर संघ इथे काय घडतोय तर पाहणं गरजेचं आहे. आताचा चेंडू सोडून एक 2 फलंदाजांना चुकून चेंडू गेलाय थर्ड स्लिपच्या दिशेकडे आणि चेंडू गेलाय सीमा पार चौकार. धन्यवाद रिजे. तर पाहिलं गेलं तर 4 धावेनं धावपलकावर एकूण धावा लागल्यात 24 धावा. नक्कीच चांगल्या प्रकारचा कमबॅक करतो. इथे 2 षटकं संपल्यात. प्रथम षटक टाकलं होतं गणेश मात्रेनं 6 धावा खर्च केल्या होत्या, परंतु रामदास भोईर थोडंसं महागडे ठरतात. पाहिलं गेलं तर धावपलकावर रामदास भोईरच्या वैयक्तिक 18 धावा धावपलकावर आपल्या गोलंदाजीनं दिल्या आहेत, कारण इथे थोडंसं सुभाष ठाकूरची कमतरता भासते प्रवीण टेंबे, कारण सुभाष ठाकूर इंजुरी आहे, थोडेसे दुखापत आहे त्यांच्या डोक्याला थोडेसे एक वाद आहे, पण त्या वादामध्ये ते दुखापत झाले आणि त्याची कमी इथे भासते सुभाष ठाकूरची नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. परंतु इथे परगे संघाला सावरावं लागेल, कारण गोलंदाजीचं आपण पाहिलं गेलं तर गोलंदाज यावेळी पुन्हा लहू भोईर येत आहेत तिसरं षटक हाताळण्यासाठी. इथे 2 षटकामध्ये धावपलकावर धावा लागल्यात 20 धावा. इथे कमबॅक करतो की काय हे पाहणं गरजेचं आहे, परंतु इथे 2 फलंदाज किशोर केने आणि अमर केने आक्रमकता सिद्ध करतोय. प्रथम किशोर केने खेळतोय स्ट्रायकर इनला,
यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये, चेंडू सीमेरेषेकडे अशोक भोईर चेंडूच्या खाली, परंतु पहा कुठल्याही प्रकारची चूक न करता अगदी सुरक्षितरित्या झेल टिपलाय अशोक भोईरेने आणि इथे तंबूचा रस्ता दाखवतायत ते म्हणजे बॅक टू पवेलियन अमर केनी. डीजे पाहिलं गेलं तर प्लीज स्पीडअप करा, कारण उन्हाचा तडाखा खूप वाढतोय. संदीप सर, पाहिलं गेलं तर मैदानावर मी आता खेळलो, परंतु एवढा ऊन लागतो ना की खालून सुद्धा चटके लागतात, वरून चटके लागतात. पण उन्हाचा तडाखा आहे आणि 40+ आपले सर्व प्लेयर्स आहे, पंचांना त्याचा अनुभव आला असेल. परंतु इथे आपली कामगिरी आहे ती चोख बजावणं गरजेचं आहे. परंतु इथे पाहिलं गेलं तर महत्त्वाची सफलता प्राप्त केले किशोर केनी. हा फलंदाज बाद झाला आहे. वैयक्तिक पाहिलं केलं तर 5 धावफलकावर लावतात. इथे मात्र पुन्हा एकदा गोलंदाज लहू भोईर हा चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. पाहिलं गेलं तर इथे एक चेंडू हाताळला इथे आणि या चेंडूमध्ये सुरेख चेंडू हाताळण्यात यशस्वी होत आहे. चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा लहू, यावेळेचा चेंडू अकूट टप्प्याचा चेंडू होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू फसलाय, परंतु इथे एक चोरट्या स्वरूपामध्ये धाव घेण्याचा प्रयत्न होता. इथे बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते, लेग बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव पाहिलं गेलं धावफलकावर एकूण धावा लागल्यात 25 धावा. नक्कीच धावा संत गतीनं असे ना, परंतु येणं गरजेचं आहे. पाहिलं गेलं तर तिसरं षटक प्रगतीपथावर असतानाच चांगल्या प्रकारची धावांची कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय हा सुकापूर संघ. आपण पाहिलं गेलं तर पहिले 2 सामने 40च्या घरामध्ये 40+ झाले होते. पुढे हा सामना 40+ होईल का पाहणं गरजेचं आहे. आताचा चेंडू सुद्धा एक चेंडू काटपेट ड्राईव्हने ट्रॅव्हल्स होतो, चेंडू थांबला नाही, चेंडू गेलाय सीमा पार, चौकार. नक्कीच इथे पाहिलं गेलं तर 4 धावेनं आपण धावफलकावर एकूण धावा लागल्यात 29 धावा. नक्कीच कमबॅक करावं लागेल, कारण तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. नक्कीच तिसऱ्या षटकातील अजूनही काही चेंडू बाकी आहेत, परंतु इथे गोलंदाज लहू भोईरला आपल्या गोलंदाजीचं विशेष गोलंदाजी करणं गरजेचं आहे. आताचा चेंडू पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढतो. इथे मात्र थर्ड शिपचा चेंडूला ट्रॅव्हल्स पकडण्याचा प्रयत्न केला होता, परंतु नक्कीच इथे चेंडू येणार. तोपर्यंत 2 धावा आणि 2 धावेनं पाहिलं गेली तर 31 धावा येणं गरजेचं आहे. गोलंदाज यावेळी लहू भोईरला कमबॅक करावा लागेल. इथे पाहिलं गेलं सुकापूर संघ पाहिलं गेलं तर एक महत्त्वाचा संघ आहे, नेरे सुकापूर विभागातील संघ. सुकापूर संघ पहिल्या आपल्या एखाद्या जमान्यामध्ये म्हणजेच 20च्या वयामध्ये आपण चांगल्या प्रकारचा खेळ होता. इथे मात्र पुन्हा थर्ड स्लिपच्या चेंडूमध्ये ट्रॅव्हल्स होतोय, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू गेलाय सीमा पार, चौकार. सांघिक कोट्यातील धावसंख्या पाहिली 35 धावा धावफलकावरती. नक्कीच इथे पाहिलं गेलं तर इथे षटक संपतोय. 3 षटकानंतर 35 धावा धावफलकावरती. नक्कीच चांगल्या प्रकारचा कमबॅक करतोय. तर याच्यानंतरचे नेक्स्ट मॅच आदाई 40+ आणि नितलस 40+ दोन्ही संघाचे कर्णधार प्लीज आपण संपर्क साधायचा आहे. आदाई 40+ संघाचे कर्णधार आणि नितलस 40+ संघाचे कर्णधार प्लीज आपण संपर्क साधा. नक्कीच पुन्हा एकदा बोलूया मैदानाकडे. इथे पाहिलं गेलं तर सुकापूर विपक्ष पडघे या 2 संघामधील एक महत्त्वाची लढत आपण पाहू शकाल. पाहिलं गेलं तर पडघे संघाने नाणेफेक जिंकलं होतं, प्रथम पाचारण केलंय, आमंत्रित केलं खेळण्यासाठी सुकापूर संघाला. आणि यावेळीचा चेंडू सुरेख ड्रायव्हर होतो. इथे पाहायचं आहे की थोडंसं मिस होत आहे, चेंडू गेलाय सीमा पार, चौकार. डीजे
पाहिलं गेलं तर या 4 धावेनंच धावफलकावर एकूण धावा लागल्या 39 धावा. नक्की रे 39 धावा पाहिलं गेले तर आपण 2 सामने पहिले पाहिले होते, त्याच्यामध्ये सुद्धा 40+ झाले होते. दोन्ही संघ, एका संघाने 44 ते धाव आव्हान राखलं होतं, तर वलप संघाने 47 आव्हान सेट केलं होतं. परंतु इथे पाहायचं आहे की या सुकापूर संघ कुठल्या प्रकारे समीकरण सेट करू शकतो या मैदानावरती. 39 धावा धावफलकावरती, अजूनही काही षटकातील चेंडू बाकी आहेत. परंतु इथे काय घडलं, चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेकडे खेळून काढतो, परंतु इथे सहजगत्या एक धाव पूर्ण होते. एका धावेनं पाहिली गेली तर धावफलकावर एकूण धावा लागला 40 धावा. येणं गरजेचं आहे धावा, कारण धावांची इन्व्हेस्टमेंट पाहिली गेली तर चांगल्या प्रकारची गोलंदाजी इथे पाहायला मिळते. तर नक्कीच पाहिलं गेलं तर आमचे सुधीर आगलावी सांगतात की हाय स्कोअरला बाय आहे, आणि हाय स्कोअर आहे तो वलप संघाचा. 47 धावांचा हाय स्कोअर आहे. ते पाहिलं गेलं तर आताचा चेंडू भिरकावून लावलाय, चेंडू गेलाय सीमा पार, दणदणीत षटकार डीजे. सहा धाब्यानं पाहिलं गेले तर एकूण धावफलकावर धावा लागल्यात 46. नक्कीच इथे चांगल्या प्रकारचा वर्चस्व गाजवतो. आताचा चेंडू पुन्हा एकदा थांबणार नाहीये, चेंडू गेलाय पुन्हा एकदा, दमदमीत षटकार डीजे. नितलज गावचे सन्माननीय श्रावण दादा, आपल्याला विनंती आहे की प्लीज आपण यायचं आहे मंचावरती, आपलं सहर्ष स्वागत आहे. तर नक्कीच धावफलकावर एकूण धाव पाहू शकाल आपण. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये, काय घडतंय, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू गेलाय पुन्हा एकदा, दमदार षटकार डीजे. केलं तर आमचे सुधीर आगलाबी सांगतात की दुसरी षटकार हॅट्रिक म्हणावं लागेल ते हा गोलंदाज अमर केनीची. यावेळीचा चेंडू पुन्हा एकदा ट्रॅव्हल्स होतो, परंतु इथे काय घडलं, चेंडू रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होत आहे. आणि यावेळी नक्कीच 4 षटकं संपतात. 4 षटकानंतर पाहिले गेले तर एकूण धाव फलकावर धावा लागल्यात त्या म्हणजे 59 धावा. 59 धावा या धावफलकावर म्हणजे हायेस्ट स्कोअर म्हणावं लागेल इथे सुकापूर संघाला. इथे नक्कीच मागे पडलाय वलप संघ, परंतु इथे अजूनही वेळ गेले नाहीये. या संघाला नक्कीच कुठेतरी कमबॅक करू शकतो. तर व्यासपीठावरती सन्माननीय, अर्थात आपण त्यांचा उल्लेख करूया आवर्जून, एक दमदार व्यक्तिमत्व आहेत ज्यांच्या वतीने अनेक ठिकाणी दानशूरपणा दाखवला जातो. त्यांना क्रिकेटची प्रचंड आवड आहे, ज्यांच्या वतीने वास्तुशांती आणि सत्यनारायणाची महापूजा असेल, तदनंतर लग्न समारंभ असेल, असे आमचे गुरुवर्य भटजी गुरुजी सन्माननीय गोपाल शास्त्री यांचा शुभ सन्मान केला जातोय. आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. आणि गोपाल शास्त्री साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेला 10 किलो फ्रूट देण्यात आले. एकदा टाळ्या होऊन जाऊन देत. आणि गोपाल शास्त्री साहेब म्हटलं, त्यांचे सुपुत्र वेद शास्त्री यांच्या माध्यमातून आपण काल कूलर देखील पाहिला मॅन ऑफ द सिरीजला आदिवासी टीमसाठी. त्यांचं आपण स्वागत करतोय. गोपाल शास्त्री साहेब अनेक स्पर्धेला योगदान देतात. काही लोकांना वाटत असेल की तो दिखावा असेल किंवा नावासाठी करतात, असं नाहीये. गोपाल शास्त्री साहेबांना क्रिकेटची आवड आहे, ते क्रिकेट खेळायचे परंतु क्रिकेट पासून दूर गेले, परंतु ती आवड सोडली नाही, म्हणून ते विशेष योगदान देतात. आणि हे त्यांचं नाव आहे आणि ते नेहमी आम्ही घेणार, कारण त्यांचं योगदान मोठं असतं. गोपाल शास्त्री तुमचा आभार. इथे आलेत सावंत दादांचा आम्ही इथे सन्मान करतोय. आदई 40+ कॅप्टन टॉस साठी पाठवा लगेच. आदई 40+. वेद शास्त्री यांना आपण पाहतोय, त्यांचे चिमुकले आहेत नन्हे नवाब. आपण पुढे त्यांना गुरुजी पाहू, मला असं वाटतंय. यावं, तुमचं स्वागत. सावंत दादांचा आपण सन्मान करतोय. नितलस 40+. मंडपवाले शरद पाटील, मंडपवाले शरद पाटील यावं, तुमचा सन्मान केला जाईल. आणि पडगे संघ म्हटला तर अशोक भोईर यांचा सन्मान केला जाईल. अशोक दादा या, तुमचा सन्मान घ्यायचा आहे.
लव भोईर तुमचा देखील सन्मान केला जाईल. 2 मिनिटासाठी या अजून बॅटर पाठवले नाहीयेत. पडगे संघाची ओळख आहे मित्रांनो, शरद भोईर. आणि बघा पडगे संघाची ओळख लहू भोईर आणि अशोक भोईर यांना आपण पाहतोय. क्या बात आहे. आजही 40+ संगणक टॉस साठी पाठवायचं प्लीज. अशोक भोईर यांचा शुभ सन्मान केला जातोय. स्क्रीनवरती पडगेचे प्रेक्षक पाहत आहेत मॅच, त्यांचं स्वागत. लहू भोईर आणि मंडप डेकोरेशन शरद दादा यांचा सन्मान केला जाईल. तर वलभचे समाजसेवक के किरण पाटील दादांचे शुभागमन झाले आणि या स्पर्धेला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याने दिलाय, यावं किरण पाटील आपलं स्वागत. प्रीतम पाटील बघा, जर 2 षटकार मारले तर ग्रामस्थ मंडळ कमिटीकडून तुम्हाला 1000 रुपये दिले जातील. 2 चेंडू 2 मारायचे प्रीतम. यावं किरण पाटील तुमचं स्वागत आहे. आजही 40+ कॅप्टन लिहा लगेच टॉस साठी आणि एका ओव्हर नंतर टॉस केला जाईल. तर मी जातो मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतो रायगड समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष संदीपजी पाटील सर मुरबी यांच्याकडे. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद प्रवीण, धन्यवाद दिनकर. मस्त मॅच आहे बघा. एका बाजूला नितलस 40+ पडगे 40+ आणि दुसऱ्या बाजूला सुकापूर 40+. पण अमर केनी ज्यांनी इथे खेळी साकारली आहे. 16 बॉलमध्ये 48 धाबांची, 5 षटकार आणि 3 चौकार आणि हॅट्रिक देखील त्याने षटकारांची पार केली आहे. कॅप्टन आले, टॉस करूया आपण. मॅच सुरू झाली नाही अजून. या इकडे अभिमन्यू पाटील टॉस करायचा आपण. या बा अभिमन्यू पाटील. नितलस आणि आदही 40+. नितलसचे महेश सांगडे यांना विनंती मंचावर यायचं आपण. महेश सांगडे कॅप्टन आहेत या टॉस साठी. दीपक शेलके यांचा सत्कार केला जाईल. या दीपक शेलके आपण व्यासपीठावरती. आदईचे आहेत दीपक शेलके, तुम्ही देखील या. महेश सांगडे नितलस टॉस साठी यायचंय कॅप्टन. चला बाबा, लावा फिल्डिंग, तुम्हालाच ऊन होतोय. हा 2 षटकार बघा. कोणी दादा कोणी लावले? ग्रामस्थ मंडळ कमिटी, आमच्या कमिटीने. एक 1000 आहेत प्रीतम. बघ काय जीव आहे यो. त्याला कुठून जीव निघतं सांगता येत नाही बाबा. काय साली मार्केटिंग आहे. चला फिल्डिंग लावलेली आहे. सामन्याला करूया सुरुवात. सुकापूर 40+ आणि पडगे 40+. 60 धाबांचं लक्ष्य. अशोक भोईर मात्र मैदानामध्ये आहे. सलामीचा फलंदाज पडगे संघाकडून अशोक भोईरला मात्र चांगली इनिंग साकारावी लागेल. तर इथे मात्र पाहायला गेलं तर थोडासा बॉलिंगमध्ये जो आपण स्पेल पाहिला त्याच्यामध्ये अटॅक सुकापूर संघाने केलंय पडगे संघावरती. आता त्यांना करावं लागेल जर धावा पार पाडायचे असतील तर. इथे मात्र चांगली गोलंदाजी आहे. संदीप मस्कर आहे, चांगला असा खेळाडू आहे सुकापूर संघाच्या माध्यमातून. टेंबोडा आणि नांदगाव, नितलस आणि आदई आणि नितलस यानंतरची लढत. त्यानंतर टेंबोडा आणि नांदगाव. टेंबोडा संघ आपण देखील उपस्थित राहायचा आहे.
हो अशोक भोईर चा धमाका, चेंडू गेला सीमा पार, आलाय षटकार. धन्यवाद धन्यवाद. तर नितलस आणि आदय यांच्यामध्ये टॉस झाला ना प्रवीण? नाही झाला ना? हा या लगेच टॉससाठी. त्यानंतर टेंबोडा आणि नांदगाव याने देखील उपस्थित राहायचं आहे. हा टेंबोड्याचे शरद दादा आहेत. हा ते तुमचे संतोष मस्कर आले असतील तर या आम्हाला भेटा जरा. आहेत का? हा आम्हाला भेटा जरा, काम आहे तुमच्याशी. अशोक भोईरला मात्र नक्कीच इथे जो प्रयत्न त्याचा राहिला अशोक भोईरचा. हो क्या बात आहे, एक तुम्हारी तो एक हमारी असा खेळ मैदानामध्ये अशोक भोईरच्या बॅट मधून हे बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. समजलं ते सांगते नाकावा मुका, पण इथे ठोक्यावर ठोका. दोन चेंडूमध्ये दोन मोठे फटके बघा, षटकार आलेत. हा पहिले दोन चेंडू डॉट आले, त्यानंतर मात्र गोलंदाज आपण पाहतोय संदीप मस्कर याचा आत्मविश्वास एक वेगळा होता. आता आत्मविश्वास अशोक भोईरचा पाहतोय. फ्लोर फुलटा सुद्धा मारण्याचा प्रयत्न, इथे मात्र चेंडू गेलाय सीमा पार. चौकार अशोक भोईरच्या बॅट मधून. तर शेवटचा चेंडू आहे या षटकातील. क्या बात आहे, स्कूपचा अप्रतिम प्रयत्न, चेंडू गेलाय सीमा रेषा पलीकडे, आलाय चौकार. वीस धावा धावपलकावरती बघा. 60 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात 20. कारण सुरुवातीचे दोन चेंडू आपण डॉट पाहिले संदीप मस्करचे, त्यानंतर अशोक भोईरने दोन चेंडूमध्ये दोन षटकार ठोकले, त्यानंतर मागच्या दोन चेंडूमध्ये दोन चौकार. धावसंख्या 20 वरती, जबरदस्त फलंदाजी. 18 चेंडूंना आता मात्र 40 धावांची गरज आहे. सामन्यामध्ये पूर्णपणे वर्चस्व निर्माण करतोय तो पडगा संघ. दीपक शेलके आदईचे इथे आले, त्यांना विनंती आहे. नरेश पाटील आणि गोटीराम पाटील हे आपल्याला आमंत्रित करतात, आपण यावं व्यासपीठावरती. आणि प्रीतम लगातार दोन षटकार 1000 संघाकडून, वलभच्या संघाकडून. तर इथे मात्र सन्मान चिन्ह आम्हाला पुरस्कृत केलेले आहेत, ते आमचे कुमार वरद बालाराम पाटील यांच्याकडून. कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गेलाय सीमारेषा पलीकडे, आलाय हा चौकार. चौकाराने धावसंख्या 24. नितला संघाचा कॅप्टन अजून आले होते ना सावंत. वाईट आहे, पंच जीवन गावण यांचा इशारा आला वाईटचा. चला डेअरिंग असल्या उन्हामध्ये अंपायरिंग करायची.
चला फेअर इन लवली लावावं लागेल तुम्हाला आता. पुढे आलाय डान्सिंग द डाऊन विकेट. चेंडू मात्र गेला सीमारेषा पलीकडे. आलाय चौकार. आता शुभागमन झाले. नितलस संघाचा कॅप्टन महेश सागडे अजून तुम्ही आले नाहीत, लवकर या प्लीज. क्या बात आहे, जबरदस्त फटका आहे बघा. चेंडू मात्र गेलाय लॉंग ऑफच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक उभा आहे. इथे खराब थ्रो आणि अजून 2 धावा मिळतील. या 2 धावेने मात्र धावसंख्या आता जाऊन पोचली आहे ती 31 वरती. 31. हा, बंडू शेठ पाटील यांच्याकडून 2000 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. इथे मात्र पूर्ण चेंडू बाहेर निघतोय. पंच वलतायत. अवांतरचा इशारा आलाय आणि अवांतरच्या स्वरूपामध्ये ही 1 धाव आहे. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 32 वरती. दीपक या. तर इथे 1 धाव मिळेल. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोचली आहे ते 33 वरती. बघा ओपनिंग बॅट्समन मात्र मैदानामध्ये चांगला खेळ करतायत. जबरदस्त फलंदाजी होते. 60 धावांचा लक्ष्य आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मात्र हे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये चांगला प्रयत्न करतात. गोलंदाज आपण पाहतोय जबरदस्त अशोक भोईरच्या बॅट मधून आलाय हा 3रा दमदार षटकार. तर नक्कीच पडगा 40+ खेळतंय आमचे सुरेश जोशी. सुरभी 11चे पॅकर्स ते देखील सामन्याचा आनंद घेतात. त्याचबरोबर आमचे योगेश दादा भोईर हे देखील या सामन्याला लाईव्हच्या माध्यमातून एन्जॉय करतात. त्यांचं देखील स्वागत आहे. तसेच सचिन शेठ भोईर असतील, त्यांचं खूप मोठं योगदान असतं. आता मात्र येणारे 12 चेंडू आणि गरज आहे ती 21 धावांची. 39 धावा धावफलकावरती आल्यात. पाणी आतमध्ये आहे गणेश, काय टेन्शन घेऊ नको. सोय सगळी केली आम्ही. आम्हाला माहिती आहे हे सगळे म्हातारे आहेत, त्यांना कधी पण पाणी लागेल. 21 पाहिजेत. 39 झाल्या. या दरम्यान व्यासपीठावरती दीपक शेळके यांचं स्वागत केलं जाते. आदई 40+ दीपक शेळके. नितलास संघाचं संगणक अजून येत नाही. कदाचित तुम्हाला पेनल्टी मिळू शकते. आपण वेळेवर अजून येत नाहीये बघा. या टॉससाठी या स्टेजवर या तुम्ही. महेश सांगडे या टॉससाठी ते स्टेजवर. टॉस करून घ्यायचंय. प्रकाश काडेकर आपण टॉस करून घ्या. आदई आणि नितलास संगणक या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. चला या नितलं संघ. सावंत शेठ काय बाबा, या लवकर या. चला आमचे नितलसे सावंत शेठ आलेत, त्यांचं देखील स्वागत आहे. खंदे समर्थक आहेत सावंत शेठ. म्हणजे कुठेही स्पर्धा असू दे ते असतात आवर्जून. हा नक्कीच नक्कीच प्रचंड आवड क्रिकेटची. खेळतील आता ते. चला 21 धावांची गरज आहे. गोलंदाज पंढरी मस्कर वरती आलाय. हा षटकार प्रीतम पाटील. आता आला तर मात्र 1000. किशोर भोपी आदईचे आमचे वासुदेव खाडेकर हे आपल्याला आमंत्रित करतात. बघा या लवकर. महाराष्ट्राची शान. टॉस होतोय. तर धावसंख्या आता जाऊन पोचली ती 45. 15 धावांची अजूनही गरज आहे. आणि इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू जाईल
सीमा पार आणि इथे मात्र 1000चा मानकरी ठरतोय तो प्रीतम पाटील. आयोजक कमिटीच्या वतीने 1000चा बक्षीस होता. टॉस जिंकला. यानंतरची लढत नितलस वर्ष आदई प्रीतम पाटीलच्या बॅट मधून मात्र हे 2 षटकार बॅक टू बॅक आपण पाहिलेत. 1000चा पारितोषिक होता त्यांच्यासाठी आणि इथे मात्र हा निर्धाव आलाय. आता मात्र उर्वरित चेंडू असतील ते 9 आणि 9 धावांची गरज आहे. बॉल टू रन असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. सामन्यामध्ये पूर्णपणे शिरलाय, घुसलाय तो मात्र पडगा संघ. खरं सध्याच्या घडीला आता प्रीतम मस्त एक मूड मध्ये आलाय, वेगळ्या मूड मध्ये आलाय. क्या बात आहे. अजून एक मोठा फटका आणि सामना मात्र इथे फिनिश करण्याच्या इरादेने मात्र खेळताना दिसतोय तो प्रीतम आणि अशोक भोईर. हा आमचे अनिल पावशे नितलसचे यांना विनंती आहे की आपण या इकडे, तुमचे खेळाडू तुम्हाला बोलवतात. हा यस, सामना संपलाय. क्या बात आहे, जबरदस्त. तर इथे मात्र आता मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळूया. तत्पूर्वी नक्कीच 3 सामने संपलेले आहेत. आता मात्र 2 सामने जे पहिल्या फेरीचे आपण पाहतोय. नितलस आदई, नितलस टीम आपला निर्णय महेश चव्हाण दादा फिल्डिंग घेतले, तर आदई संघाला बॅटिंग करायची आहे. तर सुकापूर संघाचा आम्ही आभार व्यक्त करतोय ज्याने या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. धन्यवाद दादा. तर मॅन ऑफ द मॅच आपण देऊया